अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. या बातमीचे प्रायोजक होते सेवा सदन हॉस्पिटल. नमस्कार, आवाज मीडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. मी सीमा काळे. आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी. धनगर आरक्षणासाठी राज्याकडून केंद्राला शिफारस नाही. मोबाईल क्रमांक बँक खात्यांना आधार जोडणे अनिवार्य नाही. मंत्रिमंडळाची कायद्यात दुरुस्ती मान्यता. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत. मी काय घरात गोट्या खेळतो काय, राज ठाकरे. आरटीओच्या आणखी 16 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, मुंबई. लोकसभेत तृतीयपंथीयांना नवीन ओळख देऊन त्यांना सक्षम करण्याचे विधेयक पास. डॉलरच्या तुलनेत रुपया 34 पैशांनी वधारून 71.56 या पातळीवर बंद झाला. मध्य प्रदेशात शपथविधीनंतर 2 तासातच शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा, मुख्यमंत्री कमलनाथ. लोकसभेच्या 40 जागांचे वाटप पूर्ण, अजित पवार. पदवी मिळताच आता थेट नोकरी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राची योजना, विद्यावेतन प्रति महिना 1500. उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.